हा टॉस आपल्याला पुरस्कृत केलेला आहे अधिक पाटील यांच्या शुभ हस्ते. वक्रतुंड मल्टीमीडिया कडून आलेला हा टॉस. चला दोन्ही कॅप्टन, चला दुसरे कॅप्टन सागर गायकवाड. चला लगेच चालू करायचं आहे 4 षटकाची मॅच. बघूया हेड टेल आणि मागितलंय टेल. बॅटिंग करण्याचा निर्णय. ओके धन्यवाद. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपणास नम्र विनंती. तर शिवरायांची युवासेना शहर अधिकारी आर्किटेक्ट गणेश नाईक यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय दत्ता शेठ लोखंडे, धन्यवाद. या युवासेना शहर अधिकारी आदरणीय गणेश नाईक साहेब. त्याचबरोबर मी आगरी एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जी सुप्रसिद्ध दहीहंडी आपल्या कल्याण शहरामध्ये होत असते, तिचे आयोजक माननीय दत्ता शेठ लोखंडे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. चला लवकरात लवकर फिटिंग लावून घ्या प्लीज. माननीय दत्ता शेठ लोखंडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय गणेशजी नाईक शहर अधिकारी युवासेना यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस बॅटिंग वाला तो पीके अँड सन्स आर्किटेक्ट गणेश नाईक यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. शहर अधिकारी युवासेना कल्याण पश्चिम त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळपासून वाट त्यांची बघत होतो आम्ही. या बसा. चला लवकर प्लीज फिल्डिंग लावून घ्या. 4 ओव्हरची मॅच आहे. 5:10 झालेली आहेत. पंच चार षटकाची मॅच आहे. प्लीज 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कव्हर होणं गरजेचं आहे. चला स्कोरर पंच येतात बघूया. 3 षटकाची मॅच. व्यासपीठावरती उपस्थित माननीय दत्ता शेठ लोखंडे समाजसेवक कल्याणची मानाची दहीहंडी मी आगरी एक सामाजिक संघटना त्या दहीहंडीचे प्रमुख. 3 ओव्हरची मॅच. त्याचबरोबर आर्किटेक्ट गणेशजी नाईक शहर अधिकारी युवासेना माननीय पिंटू शेठ पाटील साहेब, माननीय आदिकजी पाटील आणि इतर सर्व मान्यवर चला दोन्ही संघ 12वे प्रतिनिधी पाठवायचे आहेत. तर सिरीज साठी फायनलचा कुठलाही परफॉर्मन्स काउंट होणार नाही याची नोंद घ्यायची. चला दोन्ही संघ 12वे प्रतिनिधी पाठवायचे प्लीज. दोनही संघ 12वे प्रतिनिधी पाठवायचे. त्याचबरोबर सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या. शंकर, हा मनीषचा भाऊ आहे मी.
तर आमचे मित्र या ठिकाणी शंकर परब यांचं हार्दिक करूया स्वागत. घेऊन चलतो मॅचच्या दिशेने. 3 षटकाची मॅच आहे. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग कव्हर होणं गरजेचं. पहिलं षटक गोलंदाज आई एकविरा माऊली प्रसन्न मित्रमंडळ उंबडे पालखी सह पदयात्रा 16/2026 13 जानेवारी ते 16 जानेवारी सलग 4 दिवस एकविरा आईच्या पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रमुख अतिथी माननीय सी ए ठाकूर, आयोजक माननीय दत्ताशेठ लोखंडे, चिंतामणजी लोखंडे, दीपकजी लोखंडे आणि शरदजी लोखंडे. या पालखीचा सर्व भक्तगणांनी लाभ घ्यावा. तर पहिला चेंडू डॉट विजय आणि फलंदाज बाद. पिके अँड सन्सचे ओनर त्यांचा सन्मान या ठिकाणी सुनील लोहार साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. आबा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर या मनीष मोरे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. एक सुंदर टॉस त्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. गणेशजी नाईक यांचे विश्वासू जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आबा. यावेळेस वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या सरकते पुढे. एक धाव. या सामन्यातली पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. आर्किटेक्ट गणेश नाईक युवासेना शहर अधिकारी यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. आज रविवार आहे आणि शेड्यूल थोडंसं बिझी, त्यामुळं वाईटचा इशारा. धावसंख्या इकडे सर्कल पुढे 2. तर गणेशजी नाईक यांना देखील आम्ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुढचा बॉल, गती कमी केली यावेळेस आणि चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. तर पिके अँड सन्सचे ओनर इथे आहेत, त्यांचाही सन्मान होईल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन गती कमी केली होती आणि अचूक टप्प्यावरती टोलवलाय हा फटका. सीमारेषेबाहेर षटकार. वरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. हरीशच्या बॅट मधून हा सिक्सर. पुन्हा एकदा हा ट्रॅकर फुल केलाय, पॉवरफुल आणि पॉवर पॅक न होता टिपला जातो एक झेल. फलंदाज बाद.
आलेले आहेत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर गती कमी केली. पहिल्या चेंडूला वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या 9. वाईटचा इशारा आला. तुषार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि हलकीशी एज आहे. फलंदाज बाद. काढून या ठिकाणी आलात, आपले आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉल तयार. तुषार. विक्रम ऑन स्ट्राइक. यावेळेस गती कमी केली आहे. आल्या आल्या आक्रमण करायचा प्रयत्न होता पण बॅट पासून खूपच लांब चेंडू राहतोय. डॉट बॉल. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर फक्त एकच वाईटच्या स्वरूपातली धाव आली आहे. विक्रम ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा गती कमी केली यावेळेस आणि एकच धाव देऊन जाईल. धाव संख्या 10. 10 रन्स ऑन द बोर्ड. जितेंद्रजी राजपूत याला विनंती करतो या स्टेजवर आपलं स्वागत. पुढील चेंडू स्ट्राइक एंडला प्रशांत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आता मात्र पिक अँड सन्स संघाला. यावेळेस गती कमी केली. स्लाइस करावा लागला. पॉइंटच्या दिशेमध्ये एकच धाव. ओव्हर की समाप्ती यहाँ पर. पंच. एक चेंडू बाकी आहे. पहिला होता वाईड, त्यानंतर विकेट, 2 डॉट आणि 2 सिंगल्स. एक चेंडू बाकी आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू पुढे सरसावला होता पण व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. डॉट बॉल. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकानंतर 11. तर ज्यांची आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय माजी आमदार कल्याण पश्चिम विधानसभा तसेच अतिशय हिंदुत्वाचा धगधगता आवाज माननीय नरेंद्रजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर स्वागत आहे साहेब. वेलकम. सर्वेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस गती कमी केली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलच्या माध्यमातून एक सुंदर सुरुवात. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस अजून एक सुंदर चेंडू. थोडीशी दिशा खराब. वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचेल 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. एक संघ आहे पिक अँड सन्स डोंबिवली आणि दुसरा आहे आदिरा 11 कल्याण. खेळाडूंचा विचार केला बरेचसे कल्याण मधून बिलॉंग करतात. वाईटचा इशारा येतोय. 13. 13 ऑन द बोर्ड. सर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन
गती कमी केली यावेळेस, कन्फ्युजिंग डिलिव्हरी आणि हा डॉट बॉल. पुढील चेंडू सर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. जेलची संधी होती पण संधीचं सोनं होऊ शकलं नाही. एकच धाव, 14 धाव धावफल करती. 14 ऑन द बोर्ड. 3 चेंडू अजूनही बाकी. पुढचा बॉल विकी. पुन्हा एकदा गती कमी केली. प्रत्येक चेंडू मागे एक वेगळं व्हेरिएशन आपण पाहतोय. गोलंदाज सर्वेस 15. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी जवळ. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. येऊन येते पुढील चेंडू. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन बॉल बॉल. शेवटचा चेंडू आहे इनिंग मधला. कोमाल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. सर्वेश यावेळेस पुढे सरकलेत आणि आता मात्र विकेटचं पतन. स्कोर थांबलेला पाहायला मिळेल तो. 15 या धावसंख्येवर 16ची गरज. तर या ठिकाणी माननीय दत्ताशेठ लोखंडे यांना विनंती करतो आपण या आपला सन्मान होईल आयोजकांच्या वतीनं. मी आगरी एक सामाजिक संघटनेच्या सुप्रसिद्ध अशा दहीहंडीचे आयोजक आणि क्रिकेटचे प्रेमी माननीय दत्ताशेठ लोखंडे या स्पर्धेचे आणि पालखी सोहळ्याचे देखील संस्थापक आहेत. त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण देवेश त्रिपाठी यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर सहकार्य या स्पर्धेकरता दानशूर दाते माननीय नंदूजी भोईर आणि माननीय सुनीलजी रोहार यांना विनंती करतो. चला प्लीज फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. श्रीराम चषक 2025 आणि एक सुंदर अशी प्रतिमा प्रभू श्रीरामाची माननीय कॅमेरामॅन लाईव्ह आहे. तर सापड चषकामध्ये यावर्षी एक संकल्पना आहे. अंपायर 12वे प्रतिनिधी आणि कॉमेंटेटर ज्यांना मागच्याला कूलर होतं त्यांना डायरेक्ट सायकल. एक आगळी वेगळी संकल्पना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. धन्यवाद दत्ताशेठ लोखंडे, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. यानंतर मी विनंती करतो माननीय नरेंद्रजी पवार साहेब आपण या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. भारतीय जनता पक्षाचे आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी हिंदुत्वाची परिभाषा आमच्या पिढीला शिकवली आहे. RSSच्या सर्व सामान्य स्वयंसेवकापासून ते या विधानसभेचा सदस्य. एक अतिशय संघर्षपूर्ण प्रवास. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. माननीय नरेंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान शॉल आणि श्रीफळ. सन्मान चिन्ह. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. आणि जे तमाम हिंदूंचं स्वप्न होतं अयोध्येतल्या राम मंदिराचं त्याचीच प्रतिमा माननीय साहेबांना या ठिकाणी दिली जाते. धन्यवाद आदरणीय साहेब.
प्रभू श्रीरामाचं एक सुंदरसं चित्र. त्यानंतर आमचे मित्र माननीय आणि यावेळेस मात्र सुरुवात होते. पहिला बॉल, पहिला ब्लास्ट, सिक्सर. आणि साहेबांच्या वतीने आपण जर पाहिलं तर अयोध्येची यात्रा 1200 आपण पाहिलं तर सहकार्याने त्यांनी नेलं होतं. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल, सिक्सर. आता बॅटिंग करताय कल्याणचा संघ. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून अतुल भोईरच्या माध्यमातून येतोय हा दमदार स्ट्रोक, सीमारेषे बाहेर, चौकार. सामना संपण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. माननीय साहेबराव पाटील साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, बॉल तयार. सिक्सर मारून जर संपवली तर आमचे पांडेजी यांच्याकडून 500 रुपये. आणि यावेळेस रिव्हर्स, एकच धाव. साहेबराव पाटील साहेब आमचे खडकपाडा पोलीस स्टेशनचे आणि वायले मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अप्रतिम फलंदाज, त्यांचा सन्मान होतोय. पहिल्या षटकामध्ये जवळपास